मी आज गरम मसाला करते आहे म्हणून सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आता धणे थोडे घेतलेले आहे, जास्त मसाला करत नाही. जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर लवंग थोडी घेतलेली आहे. थोडी मिरी घातलेली आहे. हे चक्री फूल घातलेले आहे. ही जायपत्री घातलेली आहे. हे जायफळ घातलेले आहे, नटमॅग. ही काळी वेलची घातलेली आहे. खसखस थोडा घातलेला आहे. हे ड्राय जिंजर पावडर घातलेली आहे. ही दालचिनी सिनामॉन घातलेली आहे. ही बडीशेप घातलेली आहे. हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं. आणि जर हळदीचं कुंटं असेल तर पण आपण घालू शकता. आता मी तुम्हाला परत सांगते. धणे घातलेले आहे, मिरी, लवंग, सुक्या मिरच्या लाल, दालचिनी, नटमॅग, जायफळ, काळी वेलची, हे सगळं घातलेले आहे. ग्रीन म्हणजे हरी वेलची घालायची. बे लीफ घातलेले आहे. ही रोस्टेड चण्याची डाळ घालायची, म्हणजे मसाल्याला जरा थिकनेस येतं आणि मसाला चांगला होतो, म्हणून ही थोडी रोस्टेड चण्याची डाळ घालायची. हा सगळा मसाला मी आता भाजून घेते. राई जिरं घालायचं आणि हा सगळा मसाला भाजून घ्यायचा. हा गरम मसाला मंद गॅसवर भाजून घ्यायचा. करपू द्यायचं नाही. आणि आपण मिक्सरवर करू शकता. हा असा गरम मसाला करून ठेवायचा. तर मंद गॅसवर मी भाजून घेते. हळद पावडर थोडी घालून घेते आणि लाल मिरची पावडर 1.5 चमचा, आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते. मग कुठल्याही आपण जेवण कुठल्याही रेसिपी करायची असेल तर जास्त लाल मिरची पावडर न घातला तर चालेल. हा असा गरम मसाला करून ठेवायचा, थोडाच करून ठेवायचा. सगळं मी तुम्हाला आता क्वांटिटी मी व्यवस्थित लिहून पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा असा मिक्स करून मसाला घ्यायचा. अशा प्रकारे हा गरम मसाला झालेला आहे. हा गरम मसाला तुम्ही चिकन, मटण करत असाल, भाजलेलं वाटप करत असाल तर हा मसाला कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही वापरू शकता. ह्या जर मसाल्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कमेंट्स लिहा. आणि जी क्वांटिटी मी घातलेली आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून पाठवते. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. हा मसाला थंड झाल्यानंतर ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून
ठेवायचा. हा बघा, हा मी जरा थंड व्हायला पाहिजे. गरम गरम मसाला भरून पावडर भरून ठेवू नये. एवढा मसाला मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवणार.